श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी या हंगामातील कांद्याची पुन्हा मोठी आवक झाली आहे। कांदा उतरून घेण्याचं काम दुपारी 1 पर्यंत चालल्यानं 2 नंतर लिलाव सुरू झाला। त्यामुळे विक्री झालेला कांदा उचलण्यास विलंब होणार आहे। कांद्याचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे। दरम्यान एका आठवड्यात कांदा 2,500 रुपयांनी गडगडला आहे। गुरुवारी रात्री कांदा भरून वाहनं आणली गेली होती, परंतु रात्री उशिरापर्यंत या गाड्यांमधील कांदा उतरून घेण्यात आला नाही। माथाडी कामगारांनी कांद्याच्या प्रति पोत्यामागे दर वाढवून देण्याची मागणी केली। त्याशिवाय कांदा उतरून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। यावर चर्चा करण्यात आली। चर्चेअंती दर वाढवून देण्यात आडते आणि व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली। त्यानंतर रात्री 12 वाजता बैठक संपली। या सगळ्या प्रक्रियेवर शेतकरी अजित गवळी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। पिशवी कांदा आणलाय, पण भावाचं काय सांगता येत नाही। आवकच एवढी झालेली आहे की जवळजवळ 1500 गाडी आली इथं, तर 1000-1500च्या पुढे काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे। उत्पन्न खर्च निघाला का? कुठला निघतोय? बायांचा सुद्धा खर्च निघत नाही। निर्यात बंदीमुळे सगळा या मोदी सरकारनं सगळा राडा करून निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय। मध्ये निर्यात चालू होती तर 4200-4500 कांदा गेलता। खर्च बघा, बाया झाल्या त्या जवळजवळ 22 बाया झाली त्या। पुन्हा बारदाना वेगळाच, पुन्हा 40 रुपयाला पिशवी आणती माड्यावर इथे। ट्रान्सपोर्ट खर्च किती झाला तुम्हाला यायला जायला? यायचा जायचा बघा, माल वाहतुकीचा खर्च, माल वाहतुकीचा जवळजवळ 99 पिशव्याचा करा की 40 नाही, 4000 रुपये भाडं लागले। आणि आता मिळणार किती तुमच्या हातात? आता किती वेळ लय झालं तर 30-35 हजार रुपये यायचे नाही, तर खर्च सुद्धा निघायचा नाही। परिणाम तर पडणार, म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात सुखी नाही। शेतकरी तर पहिलं शीत मेलेला आहे। म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतलं की निर्यातवर बंदी घातली। म्हणजे 4000 बाजार त्या टायमाला कांद्याला होता, त्या टायमाला रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे। शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल। या घाबरगुंडीमुळे शेतकरी यांनी का बाजारात कांद्याची आवक करावं लागलेत की आपल्याला 1000 भेटू दे, 1500 भेटू दे, पुढं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारपेठेत आणायला लागलेत। त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे। आज साधारण किती भाव कांद्याला मिळेल अशी अपेक्षा? आता कालच्या रोजी 2200-2300 रुपये होता, शेवट 2500 रुपये झाला। आज मला वाटतं आहे की कमीत कमी 400-500 रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे। आणि व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे।